लोकसभेमध्ये EPS 95 पेन्शन धारकांचा जो पेन्शन वाढीचा मेडिकल कन्सेशन असेल किंवा बाकीचे काही मुद्दे आहेत याबद्दल लोकसभेमध्ये पुन्हा एकदा काल मुद्दा उचलण्यात आलेला आहे आणि त्याचं एक परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे। म्हणजेच लोकसभेमध्ये श्री राजेश रंजन यांच्याकडून हा मुद्दा उचलण्यात आला आणि या मुद्द्यावरती प्रश्न करण्यात आले आणि त्यावरती श्री शोभा करंदाजी यांनी आन्सर सुद्धा दिलेले आहेत। नेमकं आन्सर काय दिले आणि प्रश्न कोणते विचारले काल लोकसभेमध्ये याचं परिपत्रक जारी झालेलं आहे। हे परिपत्रक मी बाजूला लावणार आहे। हे परिपत्रक इंग्रजीमधून आहे, त्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये मराठीमधून एक्सप्लेनेशन देणार आहे। तर नेमकं हे परिपत्रक काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जे EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांच्यासाठी असणार आहे। ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। बरेच EPS 95 पेन्शन धारक पुन्हा कमेंट करतात की आमची पेन्शन वाढत नाही आणि तुम्ही रोज व्हिडिओ बनवता, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्या अपडेट आहेत EPS 95 पेन्शन धारक किंवा बाकीचे जे पेन्शन धारक आहेत यांच्यासाठी ज्या अपडेट आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं। त्यामुळे कुठेही खोट्या बातम्या देऊन पेन्शन आज वाढली उद्या वाढणार किंवा तारीख कन्फर्म झालेली आहे असं कुठेही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं नाही। त्यामुळे जे रोज कमेंट करतात की तुम्ही रोज बातम्या देता, आपल्या चॅनलवर रोज कधीही बातम्या नसतात, ज्यावेळी अपडेट येतं त्यावेळेस बातम्या दिल्या जातात। त्यामुळे EPS 95 पेन्शन धारकांची हे जे अपडेट आहे ते काल आलेले अपडेट आहे, परंतु व्हिडिओला थोडासा उशीर झाला। आज तुम्हाला हे अपडेट मिळणार आहे। 15/12/2025 हे अपडेट आहे। तर नेमकं परिपत्रक काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कोणते प्रश्न विचारले त्यावरती आन्सर काय आलेला आहे त्यावर तुम्हाला समजेल की तुमचा EPS 95 पेन्शनचा वाढीचा जो मुद्दा आहे तो कुठपर्यंत आलेला आहे। तर पाहूयात नेमकं परिपत्रक काय आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट लोकसभेमध्ये 15/12/2025 ला श्री राजेश रंजन यांनी मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटला काही प्रश्न केले। त्यातील पहिला प्रश्न असा होता की कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 95 स्कीम आहे यामध्ये न्यूनतम पेन्शनची जी पेन्शन आहे ती 1000 रुपये आहे, जी की कमीच आहे ती 7500 रुपये करा, त्याला DA जोडा आणि फ्री मेडिकल सुविधा ठेवा। म्हणजे प्रश्न काय केलेला आहे, कर्मचारी पेन्शन योजना जी EPS 95 पेन्शन आहे ती आता सध्या 1000 चालू आहे, ती 7500 करा, फ्री मेडिकल ठेवा आणि जे DA आहे तो त्याला जोडा, असा प्रश्न माननीय श्री राजेश रंजन यांनी केलेला आहे। आणि 4/10/2016 आणि 4/11/2022 ला सुप्रीम कोर्टाने हायर पेन्शन संदर्भात जो निर्णय दिला होता तो निर्णय आतापर्यंत अंमलात आणलेला नाही आणि आणलेला नाही तर का आणले नाही या संदर्भात काय अपडेट आहे हे सुद्धा आम्हाला सांगा, असं सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे 78 लाख EPS 95 पेन्शन धारक आहेत ते गंभीर वित्तीय संकोचाचा सामना सुद्धा ते करत आहेत आणि काही वर्षापासून शांतीपूर्व ते आंदोलन करत आहेत आपल्या मागणीसाठी। हे आंदोलन करता काही पेन्शनधारक हे देवाघरी सुद्धा गेले, काही पेन्शनधारक मृत्यू सुद्धा पावले। ती काय सरकारला याविषयी माहिती आहे का, म्हणजे याविषयी सरकारला कोणत्या प्रकारचा अपडेट आहे का, म्हणजे कोणता प्रश्न विचारला होता तर 78 लाख जे पेन्शनधारक आहेत EPS 95 पेन्शनधारक हे शांतीपूर्वक आपल्या मागणीसाठी आतापर्यंत 10 ते 12 वर्ष आंदोलन करत आहेत। त्यातील काही पेन्शनधारक आंदोलन करत देवाघरी गेले, मृत्यू पावले। हे सरकारच्या विचाराधीन आहे का, याविषयी सरकारला कोणतं अपडेट आहे का, असा सुद्धा प्रश्न माननीय राजेश रंजन आहेत यांनी केलेला आहे लोकसभेमध्ये काल। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे EPS 95 नॅशनल संघटना समिती आणि EPS 95 नॅशनल ॲजिटेशन जी कमिटी किंवा समिती आहे तर्फे डिमांडची जी न्यूनतम पेन्शन आहे ती 7500 रुपये आणि मेडिकल सुविधा डिमांड केली जात आहे, याच्यावरती सरकार काही विचार करत आहे का, हा सुद्धा पुढचा प्रश्न विचारलेला आहे। आणि जर करत आहे तर कोणता
डेडलाईन दिलेली आहे, म्हणजे यासाठी कोणती तारीख दिलेली आहे, डेडलाईन दिलेली आहे, असा सुद्धा फायनल प्रश्न हा राजेश रंजनजी यांनी काल लोकसभेमध्ये विचारलेला आहे. असे 3 प्रश्न राजेश रंजनजी यांनी काल लोकसभेमध्ये विचारलेले आहेत. त्याचं उत्तर माननीय मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर लेबर अँड एम्प्लॉयमेंट माननीय सुश्री शोभा करंजनजी यांनी दिलेलं आहे. तर हे उत्तर नेमकं काय दिलेलं आहे यावरून तुम्हाला EPS 95 पेन्शनचं अपडेट कुठेपर्यंत आलेलं आहे हे समजणार आहे. नेमकं उत्तर काय आहे काळजीपूर्वक पहा. तर बघा, पहिला जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. ही एक बेनिफिटवाली म्हणजेच एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन होणारी स्कीम आहे. कोणती? तर EPS 95 जी पेन्शन स्कीम आहे ती एक बेनिफिटवाली म्हणजेच एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन होणारी एक स्कीम आहे. याच्यामध्ये 8.33% म्हणजे 8.33% एम्प्लॉयची कॉन्ट्रीब्युशन असते, तर 1.16% म्हणजेच 1.16% हे गव्हर्नमेंट देते. 15,000 बेसिक सॅलरी असणारे सॅलरी लिमिट असणारी ही एक स्कीम आहे आणि 31/3/2019 पर्यंतची योजना प्रोग्रेसमध्ये चालू आहे. ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर श्रीजी शोभा करंजनजी यांनी दिलेलं आहे. बघा, परंतु DA संदर्भात एक धक्कादायक खुलासा करणारं उत्तर काल लोकसभेमध्ये देण्यात आलेलं आहे. आता मी आत्ता जे वरचं उत्तर तुम्हाला सांगितलं, आन्सर जे सांगितलं ते या अगोदर दिलेलं आन्सर होतं, परंतु DA संदर्भात कोणतेही आन्सर दिलेलं नव्हतं मागे जे परिपत्रक आले त्यामध्ये. परंतु यावेळेस DA संदर्भात एक धक्कादायक खुलासा केलेला आहे. तर काय आहे बघा, तर DA संदर्भात एक समिती नेमलेली आहे. DA संदर्भात एक समिती नेमलेली आहे असं सांगितलेलं आहे. परंतु DA बद्दल पेन्शन धारकांनी केलेली मागणी ही उचित नाही असं सांगितलेलं आहे. आणि हे कोणी सांगितलेलं आहे? जी समिती नेमलेली आहे त्या समितीने सांगितलेले आहे DA संदर्भात पेन्शन धारकांनी केलेली मागणी ही उचित नाही असं सांगितलेलं आहे. बघा, तुम्हाला कळलं असेल की DA संदर्भात अतिशय धक्कादायक हा खुलासा आहे. कारण तुम्हाला माहीत आहे पेन्शन धारकांनी काय मागणी केली होती की पेन्शनला जो DA आहे तो DA जोडा आणि दरवर्षी जसा DA म्हणजे काय तर महागाई भत्ता, महागाई वाढेल तसे महागाई भत्ता सुद्धा वाढवा असं मागणी केलेली होती. परंतु ही मागणी त्यांची उचित नाही असं या समितीनं सांगितलेलं आहे. अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे बघा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं बघा. त्याचबरोबर हायर पेन्शन संदर्भात जो प्रश्न केला होता त्याबद्दल सांगितले आहे की 4/11/2022 पर्यंत 17,49,000 ॲप्लिकेशन दिले आहेत. यातील 99% ॲप्लिकेशनची आम्ही खात्रीसुद्धा केलेली आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे त्यांनी असं दिलेलं आहे. तर तुम्हाला समजलं असेल की काय प्रश्न विचारले होते आणि ॲन्सर काय दिलेलं आहे. बघा, 2 ते 3 प्रश्न विचारले होते. ह्या 2 ते 3 प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने दिलेला आहे. आता बघा, 2 ते 3 प्रश्न. आता शेवटचा जो प्रश्न आहे तो डायरेक्ट विचारला होता की EPS 95 पेन्शन धारकांचं जे पेन्शनचा मुद्दा आहे तो पेन्शनच्या मुद्द्या संदर्भात काय झालं, परंतु त्यांनी हे उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केलेली आहे. आता मागे एक पत्र जारी केलं होतं, त्यामध्ये सांगितलं होतं की व्हॅल्युएशन डेटा हा कलेक्ट करणं चालू आहे आणि व्हॅल्युएशन डेटा पूर्णपणे कलेक्ट झाल्यानंतर आम्ही विचार करू असं सांगितलं होतं. परंतु हे जे पत्र आहे काल लोकसभेमध्ये राजेश रंजनजी यांनी जेव्हा प्रश्न उचलले तेव्हा त्याचा आन्सर अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे. म्हणजे कुठेही इथे डेडलाईन ही सांगितलेली नाही. त्यांनी डेडलाईन फिक्स सांगा असं सांगितलं होतं, परंतु यामध्ये सुद्धा टाळाटाळ केलेली आहे. डेडलाईन ही सांगितलेलीच नाही. इथे तुम्ही आता आन्सर बघितले असतील, कुठल्याही प्रकारचं डेडलाईन सांगितलेलं नाही. उलट त्यांनी स्वतः काय केलं आतापर्यंत हेच सांगितलेलं आहे. स्वतः तर 5%च केलं आहे, परंतु तेच त्यांनी त्यांचेच मुद्दे मांडलेले आहेत. परंतु आम्ही कुठेतरी त्यांची पेन्शन वाढवू, आम्ही एक डेडलाईन देऊ असं सुद्धा सांगितलेलं. म्हणजे आम्ही एखादी खात्रीशीर डेट देऊ, खात्रीशीर महिना देऊ, खात्रीशीर वर्ष देऊ असं कोणत्याही प्रकारच्या आन्सरमध्ये आत्तापर्यंत लोकसभा जे अधिवेशन चालू झाले आहे 3 ते 4 वेळा हा मुद्दा मांडण्यात आला. मी परवा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. माननीय संजय राऊत यांनी सुद्धा
हा मुद्दा मांडला होता त्यांना सुद्धा अशाच प्रकारची टाळाटाळीचे उत्तर देण्यात आले आणि काल राजेश रंजनजी यांनी मुद्दा मांडला त्यांना सुद्धा अशाच प्रकारचे टाळाटाळीची उत्तरे काल देण्यात आलेली आहेत. त्यामुळे EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन वाढीचा जो मुद्दा आहे तो लोकसभेमध्ये सुद्धा टाळाटाळ केल्याचा दिसत आहे. त्यामुळे पेन्शन कधी वाढणार याची तारीख मात्र आपण फिक्स सांगू शकत नाही. मात्र कमांडर अशोक राऊत असतील किंवा वीरेंद्र सिंग असतील, बाकीचे जे तुमचे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी तुमच्या पेन्शन वाढीसाठी म्हणजेच EPS 95 पेन्शन वाढीसाठी झगडत असल्याचे दिसत आहे. सध्या सुद्धा ते दिल्लीमध्ये आहेत आणि ते प्रत्येक मंत्र्यांना असतील, वित्तमंत्र्यांना असेल, श्रम मंत्र्यांना असतील वारंवार पत्र देत आहेत आणि 31 डिसेंबरपर्यंत जर त्यांनी पॉझिटिव्ह रिझल्ट दिला नाही तर आम्ही पुढे आंदोलन करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुन्हा आम्ही आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे माघार घेणार नाहोत असं सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलेलं आहे. एका पत्रातून त्यांनी अशाही प्रकारचं पत्र मंत्र्यांना दिलेलं आहे आणि या पत्रातून त्यांनी मंत्र्यांना डायरेक्ट अल्टिमेट म्हणता इशाराच दिलेला आहे. तर यावरती काय होतं, तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. सो व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.